प्रशांत कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचा शिवप्रेमींसह शिवसेना ठाकरे पक्षातर्फे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी शिवप्रेमींकडून वकील अमित कुमार भोसले यांच्या धाडसाचं कौतुक करण्यात आलं। कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सुनावणीनंतर अमित यांनी कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता। शिवछत्रपतींसह महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा शिवप्रेमी कायदा हातात घेतील असा इशारा शिवसैनिकांनी सरकारला दिलाय। राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल अशा पद्धतीचं ही विषारी प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे। राष्ट्रद्रोहाचं काम केलंय आणि राष्ट्रद्रोही ज्यावेळी तुमच्या आमच्या समोर येईल तर तुमच्या आमच्यातलं भारतीय जे काय रक्त आहे, विचार आहे, शिवप्रेमी अंगात जे आमचा विचार आहे ते कदाही गप्प बसणार नाही। ते समोर आला, मला माझा राग अनावर सहन झाला नाही। घटनास्थळी जे काय घडलं ते घडलं। काय नेमकी त्यावेळी भावना होती, कशा प्रकारे तुम्ही एक वकील आहे, कोर्टावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला? माझ्याकडे वकील म्हणून जास्त बघू नका, माझ्याकडे एक शिवप्रेमी कार्यकर्ता म्हणून बघा। कारण आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो, मग ते शेतकरी असू दे, शिक्षक असू दे, डॉक्टर असू दे, इंजिनियर असू दे, उद्योगपती असू दे। ज्यावेळी राष्ट्रावरती संकट येतात अशी काही कार्ट्यांची, तर आपण आपलं सगळं प्रोफेशनल बाजूला ठेवून आपली नैतिक जबाबदारी जी आहे ती पार पाडण्यासाठी आपण भारतीय नागरिक म्हणून त्याला समोर जाऊन अशी घाणेरडी विषय नष्ट करून जे बॉन्डीवरती आज आमचा जो जवान शहीद झाला आहे त्या शहीद होणाऱ्या जवानाचं मनोबल कुठेही कमी होणार नाही, त्याचं बलिदान कुठे वाया जाणार नाही। यासाठी आमच्या अंतर्गत जी काय असणारी जी विषारी पिलावळ आहे ती आपण ठेचून नष्ट केली पाहिजे।